स्वप्न लहान असलं तरी त्यांना आकार देण्यासाठी लागतो आत्मविश्वास आणि सरकारची साथ. जालना शहरातील मुनावर कच्छी यांनी सुरुवातीला छोट्याशा दुकानातून इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री सुरू केली. ग्राहकांशी विनम्र वागणं, खात्रीशीर सेवा आणि विश्वास या गुणांमुळे महाराजा एंटरप्राइजेस या दुकानाने ओळख मिळवली. पण वाढत्या मागणीसाठी दुकानात अधिक वस्तू ठेवायच्या होत्या. मात्र अडथळा होता निधीचा. अशावेळी प्रधानमंत्री मुद्रा योजनेने त्यांना दिला नवा आत्मविश्वास. बँक ऑफ इंडिया जालना या शाखेतून मिळालेल्या 10 लाखांच्या अर्थसहाय्यामुळे मुनावर यांनी आपला व्यवसाय विस्तारला. आता सणासुदीच्या काळात त्यांचं दुकान ग्राहकांनी गजबजलेलं असतं. एका छोट्या व्यापाऱ्याने सरकारी योजनेच्या मदतीने घडवलेली यशाची उज्ज्वल कहाणी, वास्तविकता यशाची मध्ये. सणासुदीचे दिवस जवळ येताच छोटे व्यावसायिक दुकानात वस्तू भरण्याच्या तयारीला लागतात. पण बहुतांश वेळी भांडवल कमी पडतं. हीच अडचण जालना शहरातल्या मुनावर कच्चे यांना येत होती. मात्र त्यांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेची साथ लाभली आणि योजनेचा लाभ घेत जालन्यातल्या बँक ऑफ इंडियामधून 10 लाख रुपयांचा निधी त्यांना प्राप्त झाला. त्यातून त्यांनी दुकानात वस्तू भरून घेतल्या. मुझे और बिजनेस बढ़ाने के लिए कुछ ज़रूरत थी, तो मुझे बैंक ऑफ इंडिया की तरफ से सरकारी योजना मुद्रा लोन की सपोर्ट मिला है और पूरा मुझे टोटल 10 लाख रुपीस का ये मुद्रा लोन मिला है. हमारे बैंक हमारा शॉप के अंदर बहुत सा ग्राहक भी बड़े हैं, तो ऐसी स्कीम लाने के बाद सभी ग्राहक का भी हमारे ग्राहकी भी बढ़ती है, प्लस कस्टमर्स भी बढ़ते हैं. ये सरकारी स्कीम से हमें बहुत सारा फायदा हुआ है. दिवाळी हंगामात मुनावर यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री केली. त्यांच्या महाराज एंटरप्राइजेस नावाच्या दुकानाला दिवाळीत जणू बोनसच मिळाला. त्यांची चांगली विक्री झाली. त्यांच्या व्यवसायाला गती मिळाली. एप्रिल 2015मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या मदतीनं आतापर्यंत 5 कोटींहून अधिक व्यावसायिकांनी भरारी घेतली आहे. जर तुम्हालाही व्यवसायात भांडवलाची कमतरता जाणवत असेल, अशात व्यवसाय मोठा करायचा असेल, तर लवकरच जवळच्या बँकेत संपर्क साधा. ऑनलाईन प्रधानमंत्री मुद्रा योजनेसाठी अर्ज सादर करा. पुराव्याची पडताळणी झाल्यावर तुम्ही पण योजनेचे लाभार्थी बनू शकता आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकता. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.